माझा प्लॅन होता, माझा फायनान्शियल गोल होता की मला 1 crore ॲसेट क्रिएट करायचे. राईट. तुमच्या ॲडवाईसनुसार, तुमच्या प्लॅनिंगनुसार 10% ऑफ द गोल आय हॅव अचीव्ह इन अ इयर. राईट. आणि हे सगळं झालं त्याच्या मागे 2च कारणं होते की आय लिसन व्हॉट माय ॲडवायझर इज टेलिंग मी. राईट. मी माझी इन्व्हेस्टमेंट जी प्रोसेस आहे ती कुठेही ब्रेक केलेली नाही. माझे एक्सपेन्स मी कमी केले, माझी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली. तर आता एक्सपेन्स तर थांबत नाही सर, याला कंट्रोलिंग कसं करायचं, ते बिहेवियर कसं आणायचं सर? फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण दी गेम ऑफ वेल्थ क्रिएशन हा इन्कमवर फोकस्ड नसून तो एक्सपेन्सेसवरच फोकस्ड आहे. आणि गफलत तिथेच होते. मॅक्सिमम लोक त्यांची सगळी एनर्जी इन्कमला लावतात. 50% ऑफ द गेम इज व्हॉट यू डू आफ्टर दी मनी यू हॅव अर्न दी मनी. पहिली गोष्ट काय करायची, तर तुमचे जे एक्सपेन्सेस आहेत हे 2 प्रकारचे एक्सपेन्सेस. पहिलं आवश्यक असलेल्या गोष्टी, म्हणजे आपल्याला खायला प्यायला लागतं, ते आवश्यक आहे. घालायला कपडे लागतात. सो हे रोटी कपडा और मकान ज्याला आपण म्हणतो, सो हे लागतं आपल्याला, हे आवश्यक आहे, गरज आहे. तो खर्च तुम्ही टाळू नाही शकत. पण हव्या अशा वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ फोन घ्यायचा आहे, एक चांगला डिसेंट फोन 10-20 हजार रुपयाला मिळतो आणि आयफोन हा 1-1.5 लाखाला मिळतो. आज तुम्ही बघाल तर कोणी पण आयफोन घेऊन फिरतंय. बट तुम्हाला खरंच गरज आहे का आयफोनची? नाही. तुम्हाला हवासा वाटेल आयफोन. दॅट इज द किलर. जर तुम्ही अशा गोष्टी गोळा केल्या ज्या तुम्हाला हव्या अशा वाटतात, तर तुमचं वेल्थ क्रिएशन कधी होणार नाही आणि तुम्हाला जे ॲक्च्युअल लाईफ जगायचं आहे ते तुम्ही कधीच जगू शकत नाही. सो कुठेतरी हा इमोशनल कंट्रोल आणणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की वेल्थ क्रिएशन किंवा टू बिकम रिच यू नीड मोर इमोशनल कंट्रोल रादर दॅन मोर ॲबिलिटी टू जनरेट इन्कम.